तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जी.के प्रश्न कव्हर केलेले आहेत. मी आपल्याला गॅरंटी देतो की आपण या सुपर क्लासमध्ये बोर नाही होणार, कारण जे समोर प्रश्न आपल्याला त्याचे ज्ञान मिळणार आहे ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळे मी एक रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांची की आपण या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. आताच्या आताच एक लाईक जरूरच करायचा आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, भारतीय घटना दुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत ते सांगायचं आहे. मित्रांनो, भारतीय घटना दुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतीय घटना दुरुस्तीच्या एकूण 3 पद्धती ह्या बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती राज्यसभेवर विविध क्षेत्रातील किती सदस्याची निवड करत असतो? राष्ट्रपती राज्यसभेवर विविध क्षेत्रातील एकूण किती सदस्याची निवड करत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रपती राज्यसभेवर विविध क्षेत्रातून एकूण 12 सदस्याची नियुक्ती करत असतो. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या कामकाजाचे नियमन कोण करत असते? लोकसभेच्या कामकाजाचे नियमन कोण करत असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लोकसभेचा सभापती जो आहे तो लोकसभेच्या कामकाजाचे एक नियमन करत असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारतीय गणराज्य यामध्ये खालीलपैकी कोणता व्यक्ती प्रमुख असतो ते सांगायचं आहे. भारतीय गणराज्यामध्ये खालीलपैकी कोणता व्यक्ती प्रमुख आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. भारतीय गणराज्यामध्ये राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे तो एक प्रमुख व्यक्ती बनलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती राष्ट्रपती पदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती ठरलेली आहे? खालीलपैकी कोणती एक व्यक्ती राष्ट्रपती पदावर सर्वाधिक काळ राहणारी एक व्यक्ती बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजेंद्र प्रसाद ही जी व्यक्ती आहे ती राष्ट्रपती पदावर सर्वाधिक काळ राहणारी एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये हंगामी राष्ट्रपती एकूण किती काळ आपल्या पदावर राहू शकतो? भारतामध्ये हंगामी राष्ट्रपती एकूण किती काळ आपल्या पदावर राहू शकत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतामध्ये हंगामी जो राष्ट्रपती असतो ते कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 6 महिने आपल्या पदावर राहू शकत असतो. पुढचा प्रश्न, महाड महाबळेश्वर या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागत असतो? महाड महाबळेश्वर या 2 ठिकाणादरम्यान कोणता घाट लागत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाड महाबळेश्वर या 2 ठिकाणादरम्यान या ठिकाणी रणतोंडी हा घाट लागत असतो. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर या ठिकाणी चंदनापुरी हा घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे ते सांगायचं आहे. चंदनापुरी हा घाट कोणत्या 2 शहरादरम्यान लागत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुणे नाशिक या 2 शहरादरम्यान चंदनापुरी हा घाट एक लागत असतो. पुढचा प्रश्न, पुणे सासवड या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो किंवा भेटत असतो ते सांगायचं आहे. पुणे सासवड या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दिवा घाट हा जो घाट आहे तो पुणे सासवड या 2 ठिकाणादरम्यान येणारा एक घाट बनलेला आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी ग्रामपंचायतीतील सदस्याची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ते सांगायचं आहे. ग्रामपंचायतीतील सदस्याची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून जरूरच कळवायचं आहे. एक प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे. काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलेले असते. तर पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना खालीलपैकी कशावर आधारित आहे? महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना खालीलपैकी कशावर आधारित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना मार्गदर्शक तत्व यावर आधारित असलेली एक योजना बनलेली आहे. पुढचा प्रश्न, सेवाग्राम आश्रम व पवनार आश्रम हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? सेवाग्राम आश्रम व पवनार आश्रम हे 2 आश्रम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सेवाग्राम आश्रम व पवनार जे आश्रम हे आहे ते महाराष्ट्रातील वर्धा या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, सेवाग्राम आश्रमाची स्थापना वर्धा येथे कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? सेवाग्राम आश्रमाची स्थापना वर्धा या ठिकाणी कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमाची जी स्थापना आहे ती वर्धा येथे केलेली आहे. पुढचा प्रश्न, पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. विनोबा भावे या समाजसुधारकांनी पवनार आश्रमाची जी स्थापना आहे ती वर्धा येथे केलेली आहे.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नांदेड या शहराला कोणत्या धर्माच्या लोकांची दक्षिण काशी असे संबोधले जात असते? महाराष्ट्रातील नांदेड या शहराला किंवा जिल्ह्याला कोणत्या धर्माची दक्षिण काशी असे म्हणून संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील नांदेड या शहराला शीख धर्मांच्या लोकांची दक्षिण काशी असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला ठाणे हा एक जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रीतिसंगम असे कोणाच्या समाधीस्थळास संबोधले जात असते? प्रीतिसंगम असे कोणाच्या समाधीस्थळात संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रीतिसंगम असे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कार्निवल हा खालीलपैकी कोणत्या देशाचा लोकप्रिय उत्सव आहे? कार्निवल हा खालीलपैकी कोणत्या देशाचा लोकप्रिय उत्सव आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ब्राझील या देशाचा कार्निवल हा एक लोकप्रिय उत्सव बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी अरेबिक भाषेमध्ये इजिप्तला कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा संबोधले जात असते? अरेबिक भाषेमध्ये इजिप्तला कोणत्या नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अरेबिक भाषेमध्ये इजिप्तला मिस्र या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, माउंट कॅटरीन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे सर्वात उंच शिखर आहे? माउंट कॅटरीन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे सर्वात उंच एक शिखर आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. माउंट कॅटरीन हे जे शिखर आहे ते इजिप्त या देशाचे सर्वात उंच एक शिखर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, इंडियन असोसिएशनचे ध्येय खालीलपैकी कोणत्या धर्माचे ऐक्य करणे होते? इंडियन असोसिएशनचे ध्येय खालीलपैकी कोणत्या समाजाचे किंवा धर्माचे ऐक्य करणे होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. इंडियन असोसिएशनचे ध्येय जे आहे ते हिंदू मुस्लिम या समाजाचे ऐक्य करणे असे एक बनलेले होते. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण आपण इच्छुक असाल प्लसचे क्लासेस घेण्यासाठी, तर त्यामध्ये सर्वात पहिली बॅच ध्येय बॅच आहे मित्रांनो. ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 10 नोव्हेंबरपासून अनअकॅडमी ॲपवर झालेली आहे. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, ही डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 13 नोव्हेंबरपासून अनअकॅडमीवर झालेली आहे. आणि तिसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, या बॅचेचे नाव आहे रणांगण बॅच. या बॅचेचे स्टार्टिंग अनअकॅडमीवर 17 नोव्हेंबरपासून झालेली आहे. मित्रांनो, आपण जर कुठल्याही एका बॅचेचे सबस्क्रिप्शन घेतले असेल तर आपण इतर कुठल्याही बॅचेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर मित्रांनो, या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता. पहिले आपण फ्री क्लासेस पाहू शकता आणि आपल्याला पसंत आले तर आपण प्लसचे सबस्क्रिप्शन नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर इंडियन असोसिएशनची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली होती? इंडियन असोसिएशनची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. इंडियन असोसिएशनची स्थापना आहे ती आनंद मोहन बोस व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी एक केलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सरनाम्यामध्ये वी द पीपल हा भाग कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? सरनाम्यामध्ये वी द पीपल हा भाग कोणत्या देशाकडून घेण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरनाम्यामध्ये वी द पीपल हा जो भाग आहे ते अमेरिका या देशाकडून घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी भारतामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे? कोणत्या वर्षी भारतामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार हा देण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतामध्ये 1935 या वर्षी महिलांना एक मतदानाचा अधिकार हा बहाल करण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न, भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत? भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती उपमुख्यमंत्री आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये एकूण 5 उपमुख्यमंत्री हे उपस्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये एकूण किती उपमुख्यमंत्री आहेत ते सांगायचं आहे. भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये एकूण किती उपमुख्यमंत्री आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये एकूण 3 उपमुख्यमंत्री हे उपस्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात जास्त उपमुख्यमंत्री असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सर्वात जास्त उपमुख्यमंत्री असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतात सर्वात जास्त उपमुख्यमंत्री असलेले या ठिकाणी आंध्र प्रदेश हे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, गोवा या छोट्याशा राज्यामध्ये एकूण किती उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे? गोवा या छोट्याशा राज्यामध्ये एकूण किती उपमुख्यमंत्री आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गोवा या छोट्याशा राज्यामध्ये एकूण 2 उपमुख्यमंत्री हे उपस्थित झालेले आहेत. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो आपल्यासमोर, एस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे? एस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. एस्कॉर्बिक ॲसिड असे जीवनसत्व सी चे एक रासायनिक नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भारत हा देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे एक राष्ट्र आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे भारत हा जो देश आहे तो धर्मनिरपेक्ष, गणराज्य व समाजवादी अशा प्रकारचा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू करण्यात आलेली आहे? भारतामध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतामध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट जी आहे ती मणिपूर या राज्यामध्ये एक लागू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मणिपूर या राज्यामध्ये एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट ही आतापर्यंत लागू करण्यात आलेली आहे? भारतातील मणिपूर या राज्यामध्ये एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट आतापर्यंत एकूण लागू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील मणिपूर या राज्यामध्ये एकूण आतापर्यंत 10 वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे? भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण 9 वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट ही आतापर्यंत लागू करण्यात आली आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट ही एकूण लागू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आतापर्यंत महाराष्ट्र या राज्यामध्ये एकूण 3 वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सप्तशृंगी हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? सप्तशृंगी हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सप्तशृंगी हे जे शिखर आहे ते महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये स्थित असलेले एक शिखर आहे. पुढचा प्रश्न, नाशिकमधील सप्तशृंगी या शिखराची उंची एकूण किती मीटरची आहे? नाशिकमधील सप्तशृंगी या शिखराची उंची एकूण किती मीटरची आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नाशिकमधील सप्तशृंगी या शिखराची उंची जी आहे ती 1416 मीटर एवढी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, नांगल वन्यजीव अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? नांगल वन्यजीव अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नांगल वन्यजीव अभयारण्य हे भारतातील पंजाब या राज्यामध्ये स्थित असलेले एक अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, सांडी पक्षी अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. सांडी पक्षी अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सांडी पक्षी अभयारण्य भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित असलेले एक अभयारण्य आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.